सरपंच हत्येप्रकरणी सरकारकडून एसआयटी स्थापन करण्यात आली आणि यामुळे हत्येप्रकरणी तपासालाही वेग येणार आहे। पुण्याचे सीआयडीचे बसवराज तेली यांनी एसआयटीची मागणी केली होती। त्यानंतर आता सरकारनं 9 सदस्यांची एसआयटी स्थापन केली आहे। वाल्मिक कराडनं सीआयडी पुढे शरणागती पत्करल्यानंतर आता सीआयडीनं आपला मोर्चा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेकडे वळवलाय। नेमकी सीआयडीची रणनीती कशी असणार आहे त्यावरचाच हा रिपोर्ट। कराड आला, घुले कधी? कराड नंतर सीआयडीच्या रडारवर घुले। सीआयडी आवळणार घुलेच्या मुसक्या। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली। त्यानंतर सीआयडीनं तपासाची चक्र वेगानं फिरवत आपला मोर्चा सुदर्शन घुलेकडे वळवलाय। तर सुदर्शन घुलेच्या मुसक्या आवळण्यासाठी सीआयडीच्या पथकानं घुलेच्या टाकळी गावात तळ ठोकून घुलेची नाकाबंदी केली आहे। सीआयडी कडून घुलेचे कुटुंबीय आणि नातेवाईकांची कसून चौकशी केली जातीये। घुलेसह त्याचे साथीदार नातेवाईकांच्या संपर्कात आहेत का याचा शोध घेतला जातोय। घुलेच्या मागावर सीआयडीची विशेष पथकं रवाना करण्यात आली आहेत। सुदर्शन घुलेचा ठाव ठिकाणा माहिती करून घेण्यासाठी त्याबरोबरच घुले आणि कराडमध्ये काही संभाषण झालंय का, घुले हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून खंडणी गोळा करायचा का, या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी सीआयडीची मागणी मान्य करत केस कोर्टानं वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे। तर सीआयडीच्या तपासात फरार आरोपींबाबत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। 2023 मध्ये सुदर्शन घुले कृष्णा आंधळेवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता। धारूर पोलीस ठाण्यात घुले आणि आंधळेवर गुन्हे दाखल आहेत। घुले आणि आंधळेनं मिळून हत्येचा प्रयत्न केला होता। 2023 मध्ये घुलेला अटक झाली होती आणि आंधळे तेव्हापासून फरार आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींच्या मालमत्तांवर टाच आणल्यानंतर कराडनं शरणागती पत्करली। मात्र आता सीआयडीनं घुलेच्या नातेवाईकांची चौकशी सुरू केल्यानं घुले शरणागती पत्करणार की सीआयडी फरार घुलेसह कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळेच्या मुसक्या आवळून या प्रकरणाचा छडा लावणार याचीच उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, बीड।